नमस्कार, आपण पाहता ज्वालादीप न्यूज नेटवर्क। आपण प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार पंकज जाधव यांच्या सोबत आहे। सर नमस्कार। नमस्कार। सर्वात आधी आमच्या प्रेक्षकाला आपला परिचय द्या। मी पंकज जाधव, राहणार विलासनगर, प्रभाग क्रमांक 6, लहुजी शक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये काम पाहतो आणि हा माझा अल्पशा परिचय आहे। बाकी जे विचारलं जाईल त्याचे मी उत्तर देईन। सर्वात आधी प्रभाग क्रमांक 6 मधून आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहात? खरं तर सर्वप्रथम आपण भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मागितली होती, कारण लहुजी शक्ती सेना जी आमची संघटना आहे हे या महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून राज्यभर काम करते आहे। तसे आमचे संघटनेचे वरिष्ठांनी पण यांना पत्रव्यवहार केलेला आहे। मी जे भारतीय जनता पार्टीचे इथले शहराध्यक्ष आहे, पदाधिकारी आहे, त्यांना माझ्या उमेदवारीबद्दल मी त्यांना कल्पना दिलेली आहे। तर आपल्या प्रभागात असे कोणते मुद्दे आहेत जे आपण सर्वात आधी त्यांना सोडवणार आहेत? खरं तर मुद्दे पाहतो म्हटलं तर सर्वप्रथम मुद्दा येते कुठं तर स्वच्छतेवर। इतकी प्रभागामध्ये जर पाहिलं तर प्रभागामध्ये अर्धी स्लम भाग आहे आणि अर्धा मिडल क्लास भाग आहे। तर त्यामध्ये पाहता स्लम भागामध्ये अत्यंत अशी परिस्थिती आहे की 8-8 दिवस नाल्या न काढणे, 15-15 दिवस ते साफ न करणे, आणि जे सरकारी शौचालय आहेत संडास महिलांचे पुरुषांचे ते तर इतके घाणेरडे आहे की मी याच्या अगोदरही 2दा-3दा व्हिडिओ काढले, महानगरपालिका आयुक्तांना मी निवेदन दिलं या वारंवार गोष्टी। पण मी ज्या वेळेला ते करतो ते 8-10 दिवसासाठी ते स्वच्छ होते, पण परत मात्र ते घाण तशीच होते, त्याच्यावर दुर्लक्ष दिले जाते। बरंच आता निवडणुकीचा धूर बऱ्याच प्रमाणात उघडलेला आहे। 9 वर्षानंतर हे निवडणूक आलेली आहे आणि अनेक उमेदवार इच्छुक आहे। या सर्व उमेदवारांना तुम्ही कशी मात द्याल? काय उपाय? खरं तर आमच्या प्रभागामध्ये पाहता कसं आहे, धनशक्ती प्रचंड प्रमाणात चालते, परंतु आता आमच्या प्रभागामधले विलासनगर, मोरबाग, गवळीपुरा, साहूबाग, रतनगंज हा जो पूर्ण प्रभाग आहे याच्यामध्ये बघता आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे, जनतेच्या लक्षात आलेलं आहे की धनशक्ती नको आम्हाला, ज्यांच्या मागे जनतेची शक्ती आहे त्याच उमेदवाराला आता प्रभागातले जनता निवडून देणार आहे। आणि कसं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे, मग कुठला एखादा मोठा पक्ष त्यांना जर तिकीट देतो आहे, त्यांना उमेदवारी देतो आहे, तर ते जनतेच्या लक्षात येत आहे की हे पैसेवाले आहे, त्यांना पैसे आहे म्हणून यांना उमेदवारी दिली, मग ते वेळेवर निवडणुकीला पैसे उधळतील। आणि आता जनता इतकी सुज्ञ आणि इतकी तज्ज्ञ आहे आमच्या प्रभागातली, त्यांना माहिती आहे की एक तर 2017 आणि आता हे 2025 संपलं, 2025 संपत आलं, म्हणजे 9 वर्षानंतर ही निवडणूक होऊ घातलेली आहे महानगरपालिकेची। या 10 वर्षात जेव्हा बघितलं आम्ही, याच्या अगोदरही नगरसेवक होते, याच्या अगोदर 2017च्याही अगोदर नगरसेवक होते, पण तेव्हाच्या काळामध्ये आणि नंतर मग जेव्हा 2017ला जे उमेदवार निवडले, मी 2017ची देखील निवडणूक लढलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। घड्याळ हे माझं चिन्ह होतं। ज्या वेळेला मी त्या पक्षातून निवडणूक लढलो, मला एक चांगला अनुभव आला प्रभागातला। प्रभागाला काम करणारा व्यक्ती पाहिजे। मी ठीक आहे, मी त्यावेळेस धनशक्ती म्हणजे माझ्याकडे तेवढा मी पुरेसा पैशानं जनतेपर्यंत पोहोचू शकलो नसेल, परंतु माझ्या कामाच्या हिशोबाने मला जनतेने त्यावेळेस 2017ला मला मतदान केली आणि त्याच बळावर आज मी स्वतः उभं राहण्यासाठी इच्छुक नाही आहे। तसं पाहता माझ्या प्रभागातली ज्या वस्तीमध्ये मी लोकांचे कामं करतो ते लोक मला म्हणतात की भाऊ तुमच्यासारखं नेतृत्वानं उभं व्हायला पाहिजे। आणि आज मी अनुसूचित जातीमध्ये आहे, अनुसूचित जातीमधून SC कॅटेगरीतून अवर्गातून जर मी उमेदवारी टाकली, आता माझ्याकडे काही काँग्रेसचे पण ज्येष्ठ नेते मंडळी संपर्कात आहेत, तिथे पण संपर्क चालू आहे, असं काही नाही। आता कसं आहे की निवडून यासाठी पक्षाची पायरी किंवा पक्षाची उमेदवारी घेणं मला निश्चित गरजेचं आहे, कारण अपक्ष टिकणं अत्यंत कठीण होणार आहे, कारण मी मागच्या वेळेस लढून मला चांगला अनुभव आहे। आता लोक म्हणतात भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येईल, असं नाही, अजिबात नाही आहे। मी पूर्ण अमरावती शहराला आणि आमच्या विलासनगर मोरबाग प्रभागातल्या जनतेला निश्चितपणे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येतील असं अजिबात तुम्ही डोक्यात आणूही नका। कारण कसं आहे की भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते फार विचार करून उमेदवारी देत आहेत।
मला सांगा, आमच्या प्रभागातलं म्हणा की इतर प्रभागातलं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ठीक आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षावर तुम्ही निवडून आलात. मग तुम्ही जर निवडून आलात तर तुम्हाला जनतेनं कशासाठी निवडून दिलं? प्रभागाच्या कामासाठी. प्रभागाच्या कामासाठी जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही त्या स्लम भागामध्ये कितीदा गेले, कितीदा तुम्ही जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, त्या जनतेच्या समस्याचं तुम्ही निराकरण केलं का? अरे आमच्या प्रभागात तर अशी गत आहे, तुम्हाला सांगतो साहेब, की आमच्या प्रभागामध्ये सर्वोच्च पदावर बसवलेलं आहे. सर्वोच्च, अमरावती शहराच्या सर्वोच्च पदावर बसलेले उमेदवार आहेत. म्हणजे आमच्या प्रभाग एक प्रभाग असा आमच्या अमरावतीमधला एक मध्य भाग आहे शहरातला, विलासनगर मोरबाग म्हटलं तर तिथे एकदा नाही, दोन नाही, तीनदा तिथे महापौर होत आहेत, उपमहापौर होत आहेत. अरे पण तुम्ही, आपल्याला जर जनता सर्वोच्च पदावर बसवते, अमरावती शहराच्या प्रथम नागरिक या पदावर बसवते, आपण कितीदा आलात रमाबाई आंबेडकर नगरमध्ये, कितीदा कपिलवस्तू नगरमध्ये आलात, कितीदा संत गुलाबबाबा झोपडपट्टीमध्ये गेलात, कितीदा मांडवा वस्तीमध्ये गेलात. अरे जनता तुमच्यावर नाराज आहे. नुसतं आपल्याला तिकीट भेटली, आपल्याकडे आहे पैसा पुरेसा आहे, आपण जनतेला आपण त्यांना लालच देऊ शकतो. आता जनता तुमच्या लालसात येणार नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा चांगला उमेदवार जर भारतीय जनता पार्टी टाकत असेल, म्हणजेच नवीन चेहरा जर टाकत असेल, भारतीय जनता पार्टी नवीन चेहऱ्याचा उमेदवारी देत असेल आणि तोही उमेदवार जर करता धरता जनतेच्या संपर्कातला असेल तरच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होऊ शकतो असं मला वाटते. किंवा काँग्रेस आहे, काँग्रेसला देखील आमची विनंती आहे. मी काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार विनंती करतो आहे की आपण देखील जे जुने उमेदवार आहेत, जुने उमेदवारापेक्षा आपण नवीन उमेदवार टाकले पाहिजे. नवीन पोरं आहेत, नवीन मुली आहेत आणि सुशिक्षित मुलं आहेत. कोणी इंजिनियर झालेलं आहे, कोणी DED BEd आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे. असे लोक तुमच्याकडे उमेदवारी मागत आहे. त्यांच्याकडे पैसा नसेल हा भाग वेगळा आहे, परंतु त्यांच्याकडे काम करण्याची इच्छा शक्ती आहे, काम करू शकतात. आता माझ्याकडेच बघा, माझ्याकडे लोक कुठल्या दृष्टीने बघतात, अरे याच्याकडे पैसा नसेल, पैसा याच्यामुळेच निवडणूक जिंकून येऊ शकते असं कदापि नाही. ही अमरावती संत गाडगेबाबांची आहे, ही अमरावती वैराग्यमूर्ती गाडगेबाबांची आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे, कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची अमरावती आहे. या अमरावतीनं कधी, अमरावतीच्या जनतेनं कधी पैशाला महत्त्व दिलेलं नाही. इथं काम करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व आहे. बरोबर. तर आपण ज्या वेळेस कोविड सारख्या महामारीची ज्यावेळेस महामारी आली होती त्यावेळेस अनेक लोकांचे म्हणणे आहे की अनेक उमेदवार असो किंवा हे असो कुठंपर्यंत, तर त्यावेळेस आपलं कार्य काय होतं, आपण कुठं होता? ते खरं तर ज्या वेळेला जागतिक महामारी या देशामध्ये आली आणि आमच्या अमरावती शहरामध्ये ज्या वेळेला आली तर मी माझ्या प्रभागापुरतं काम नाही केलं. मी स्वतः जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये मी स्वतः एक कर्मचारी म्हणून काम केलं आणि ते सकाळी ते काम करायचं आणि दिवसा लोकांचे कामं करायचे. आता त्याच्यामध्ये ज्या वेळेला अमरावती शहरातून, ग्रामीण भागातून, शहरातून अनेक पेशंट येत होते, मी त्यांची स्वतः सेवा केली. ती सेवा अशी केली की माझ्या आईवडिलासारखी केली. अरे लोक त्या कोविडमध्ये घराच्या बाहेर निघत नव्हते. स्वतःचा मुलगा बापाले बाप म्हणत नव्हता, स्वतःची मुलगी आईला आई म्हणत नव्हती. त्या काळात आम्ही कोविडच्या फुल पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटला हाताशी धरून त्याचं ट्रीटमेंट्स आम्ही नेत होतो. एवढंच नव्हे, ते सगळं झाल्यानंतर आमच्या एरियामध्ये काही मिडल क्लास आहेत, काही थोडेफार उद्योजक आहेत, काही व्यावसायिक लोक आहेत, काही नोकरदार लोक आहेत. परंतु जो खरा स्लम भाग आहे, ज्या स्लम भागामध्ये कोविड आल्यामुळे ते जे 1 ते 1.5-2 वर्ष गेले हे अत्यंत परिश्रमाचे आणि खूप कठीण गेले. त्याच्यामध्ये मी ज्या काळात खरा कोविड होता त्या 6 महिन्यामध्ये आम्ही आमचे जी संघटना आहे लवजी शक्ती सेना त्याच्या वतीनं आम्ही एक किट तयार करायचो. त्याच्यात साखर, तुरीची डाळ, तांदूळ, गहू, तेल अशा पद्धतीचं त्यांना जे लागते महिन्याभराची किट, अशा आम्ही सतत 6 महिन्याच्या 6 किटा आम्ही ज्या लोकांना खरंच गरज आहे असं प्रभागामध्ये म्हणजे नगरामध्ये जाऊन त्या वस्तीमध्ये मी माझ्या वतीनं माझ्या प्रभागात तरी वाटप केला. चला, खूप अभिनंदन. आणि जर मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला तर असे कोणते मुद्दे आहेत की आपण युवा रोजगार असेल, काही असेल, जे तुमच्या प्रभागातील जे मुद्दे असतील ते सर्वात पहिला मुद्दा कोणता सोडवणार आहात आपण? नाही, खरं तर सर्वात पहिले मुद्दा मी हा सोडवणार आहे. आमच्याकडे जे आता तरुण मुलं आहेत, आता नोकऱ्या फारशा कमी झाल्या. एक नगरसेवक म्हटलं
नगरसेवक. न म्हणजे नगर, ग म्हणजे गटार, न म्हणजे नाल्या नगर, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ते, से म्हणजे सेवक. अशा पद्धतीचं जे काही ते नगरसेवक त्या शब्दाची जी वाक्यरचना आहे मी सर्वप्रथम त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न केले. अरे नगरसेवक तुम्हाला बनवल्यानंतर आपल्याला नगरसेवक जेव्हा बनवलं, आपलं रोजचं काम असलं पाहिजे. सकाळी 6 वाजता उठलो पाहिजे आपण, तर 10 वाजेपर्यंत पहिले आपण नगरातल्या प्रभागाचा फेरफटका रोज घेतला पाहिजे. रोज नाल्या पाहिल्या पाहिजे, लोकांना विचारलं पाहिजे की तुमच्या इकडे काय अडचण आहे का ते सांगा. त्याच्यानंतर मला असं वाटते की आमच्या प्रभागामध्ये जे तरुण युवक आणि युवती आहे त्याच्यासाठी मी वारंवार उद्योजक मेळावे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करीन. आम्ही रक्तदान शिबिरे, अनेक कार्यक्रम तर आम्ही घेतोच, अनेक जयंत्या पुण्यतिथीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतोच, तो भाग नाही. परंतु एक नवीन पिढीसाठी उद्योजक कसे आपल्या कुठल्या कंपनीमध्ये घेता येईल तो मी सदैव प्रयत्न करेल. आणि आमच्या प्रभागासाठी मी काही नसताना महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या टावरवर काय चढलो, त्याच्यावर माझे गुन्हे दाखल आहेत. घरकुलांसाठी आमच्या रमाबाई आंबेडकर नगरातल्या काही लोकांच्या फायला त्यावेळेस एका प्रायव्हेट कंपनीकडे काम होतं, त्या दळून ठेवल्या होत्या, काढत नव्हते. त्यावेळेस मी अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली. मला त्याच्यामध्ये काही गत्यंतर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मला सगळ्यांना आमच्या प्रभागामध्ये माहीत आहे, त्या काळात गुन्हे दाखल झाले. आजपर्यंत माझं व्यक्तिगत भांडण कुठल्याही व्यक्तीशी झालं नाही. माझ्यावर आंदोलनात्मकच गुन्हे दाखल झाले. ते अमरावतीमध्ये आमच्या प्रभागातल्या जनतेसाठी असो की कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो, मी कधी कोणाची जात धर्म पंथ बघितला नाही. त्यासाठी आम्ही नेहमी काम करतो. मी गाडगेबाबांच्या विचाराचा आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारावर मी नेहमी एक संघटनात्मक भूमिका घेऊन कार्य करत असतो. आणि ज्या वेळेला जनता माझ्यावर विश्वास ठेवील तर त्यावेळेला मी जनतेचा विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही. मी जनतेनं जर मला एकदा विश्वास दिला तर मी असा फोन करा, आताही केला तर लगेच अवेलेबल असतोच. पण मला जनतेनं फोनच करू नये, मी अशी कुठलीही परिस्थिती येऊ देणार नाही की जनतेनं मला ही असली समस्या आहे ती सांगितली पाहिजे म्हणून. आपण आपल्या प्रभाग क्रमांक 6च्या नागरिकांना मतदारांना काय संदेश द्यायचे? मी आपल्या प्रभाग क्रमांक 6 विलासनगर, मोरबाग, गवळीपुरा, साहूबाग, रतनगंज या आपल्या सगळ्या प्रभागातील जनतेला एक विनंती करू इच्छितो की आता जे निवडणूक येणार आहे, एकतर 9 वर्षावर नंतर ही निवडणूक येत आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी जुने चेहरे बघितले आहेत. पण मी सगळ्याच जुन्या चेहऱ्यांनी काम केलं नाही असं नाही म्हणत, त्यातल्या काही चेहऱ्यांनी काम केलेलं आहे. पण त्यातल्या एकच दुप्पट लोकांनी जर काम केलं नसेल तर कुठल्याही पक्षाला मी विनंती करतो की त्यांनी नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, पक्षाचा उमेदवार असो की अपक्षाचा असो, मीच उमेदवार आहे, मलाच निवडून द्या, मी देखील तुम्हाला अशी विनंती करत नाही. मी हे विनंती करतो की माझ्यापेक्षा जर कोणी चांगला काम करणारा व्यक्ती आपल्या प्रभागात दिसत असेल, आपण निश्चितपणानं त्याला चांगलं मतदान देऊन त्याला भरभरून मतानं आपण निवडून दिलं पाहिजे. मी या मताचा आहे. पण माझी एक संकल्पना आहे, जर तुम्ही मला निवडून देत असाल, साहेबांनी मला प्रश्न विचारल्याप्रमाणे की माझी काय इच्छा आहे, मी काय प्रभागाला सांगू इच्छितो, मला जर तुम्ही निवडून देत असाल तर मी सर्वप्रथम नाल्या, सार्वजनिक शौचालय आणि आपल्या गल्ली गल्ली बोळाबोळातील रस्ते, त्यानंतर गटारे, त्यानंतर नळाच्या पाईपलाईन, बऱ्याच ठिकाणी नळ येत नाही, अजून पाणी पोहोचत नाही, त्याच्यावर देखील माझं लक्ष आहे. मी पाणी पुरवठ्याला वारंवार पत्र देतो आहोत. त्याचबरोबर आपले जे बेरोजगार आहे प्रभागातील, त्या बेरोजगार मुली आणि मुलांना कसा रोजगार प्राप्त होईल त्यासाठी निश्चितपणानं मी सदैव प्रयत्न करीन. राहिले समाजभवन, त्यानंतर विहारासाठी निधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आणता येईल, त्यानंतर गार्डन आहे, ज्या ज्या ठिकाणी ओपन पेस आहे प्रभागामध्ये, ज्या ठिकाणी जनतेला जर गार्डनची पाहिजे असेल त्या ठिकाणी आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रभागामध्ये जिम असला पाहिजे मुलांसाठी, त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न केला पाहिजे. लहान लेकरांसाठी खेळायला ग्राउंड असलं पाहिजे, त्यासाठी देखील मी निश्चित प्रयत्न करणार आहे. आणि ज्या ज्या इतरही समस्या असतील मी तसाच लोकांपर्यंत काही नसताना, पदावर तर कुठल्याच नाही आहे, मी एक संघटना चालवतो, त्या संघटनेचा मला अगोदर 2011 पासून ते पद आहे. तर मी ते काम करत असताना कधी मी मागं पुढे पाहिलेलं नाही, पैशाची तर कधी कमाई केली नाही. पैसा असला नसला, तुमची सगळ्यांची साथ असेल तर आपण पैशावाला काय रथी महारथी असला तरी आपण त्याला पराजित करू, एवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद.